ॲक्च्युली आज आणल्या होत्या भाज्या, ह्या होत्या भरपूर अशा ग्रीन्स व्हेजिटेबल्स. त्याच्यानंतर आपल्या रेग्युलर भाज्या होत्या. ॲक्च्युली मार्केटमधून मुलं आली होती आज घरी, तर त्यांनी सोबत भाज्या पण घेऊन आल्या. कधी कधी काय होतं ॲक्च्युली, कधी कधी मुलंही आणून देतात, किंवा जर माझ्या सासऱ्यांना हिशोब घेण्यासाठी जर मार्केटमध्ये जायचं असेल ना, तर ते मिळताना भाज्या पण आणतात. ॲक्च्युली माझ्या सासरे थोडंसं हे भाजीपाल्यांचं थोडंसं बघतात, त्याच्यामुळे ॲक्च्युली भाज्यांमध्ये ह्या सगळ्या भाज्या होत्यातच. त्याच्यानंतर मी संडेला मार्केटमध्ये पण गेले होते ॲक्च्युली ग्रोसरी शॉपिंगसाठी. एक रिलायन्स आपलं ट्रेंड आहे ना, तिथे जरा डिस्काउंट चालू होतं. मे बी तो संडेला लास्ट डे होता आय थिंक सो. तर तिथे गेले होते. तिथे पण थोडंसं सामान, तेल वगैरे संपलं होतं, ते आणायला गेले होते. पण मग तेलसोबत हे थोडंसं चुनूमुनू चाटक मुटूक म्हणा आपण काय, तर ते पण ह्या वस्तू आल्या. ॲक्च्युली मला एक समजते, मी एवढे पावडरचे डबे का घेतले. मला आज मी जेव्हा व्हिडिओ काढण्यासाठी सगळं सामान बाहेर काढलं ना, तेव्हा मी बघत होते, अरे लिटरली मी एवढे 4 डबे कशासाठी घेतले. ॲक्च्युली मलाही नाही समजलं. तर थोडं स्नॅक्स आयटम होते. नंतर होतं हे पिचकू, आपली चिंचेची चटणी होती, ती कशी सांबार वगैरे बनवायला ना खूप बरी पडते ॲक्च्युली. त्यामुळे फटाफट टाकलं, किंवा चिंच तर अशी आहेच घरात माझ्या. पण मग कसं होतं, कधी कधी हे हँडी सोबत पडतं की पटकन आपलं डाळ उरली आहे सकाळची, मग आता कोणाची इच्छा नाही, की मग असं माझ्या मुलाची इच्छा होती की मग कधी सांबार बनव ना, तर मग पटकन आपण सांबार बनवलं की झालं. त्याच्यासोबत मी एवढी शॉपिंग केली ना, त्याच्यासोबत हे 4 किलोचं मला ॲक्च्युली पॅकेट आलेलं साखरेचं. 4 पॅकेट होते. एक ते मी फोडलं आणि एक डब्यात ते भरलं, तर उरले 3. तर आणि तेलाच्या पण 4 किलो, हो 4 किलोचे तेलाचे म्हणजे टोटल 4 बॅग होत्या. त्यातली मी 1 बॅग फोडली आणि 3 होत्या. आणि त्याच्यासोबतच मी माझ्या मुलाच्या रेग्युलरसाठी 2-3 टी शर्टही आणले आणि 2 शर्ट आणले होते. ॲक्च्युली हे जे 2 कॉलरवाले शर्ट आहे ना, ते असं समजा कुठे जायला यायला सहसा नॉर्मली इथे कुठे जायचं असेल तर असं आणले होते. आणि जे नॉर्मली जे आपले नॉर्मल टी शर्ट होते ना, साधे एकदम सॉफ्ट कपड्यातले, ते रेग्युलर यूजसाठी म्हणजे ट्युशनला घालायला. आणि संध्याकाळी तो आला ना स्कूलवरनं की तो 1.5 तास खेळतोच खाली, 1.5 ते मॅक्स 2 तास. जेव्हा एक्झाम असेल ना, एक्झामचा पिरियड वगैरे स्टार्ट असेल किंवा होणार असेल, त्या पिरियडमध्ये तो असा जवळपास 1 तास तरी खेळतो. आणि जर असं एक्झाम वगैरे झाली असेल, थोडा लॉंग पिरियड असेल एक्झामला 1.5-2 महिने, त्यासाठी तो 2-2, 3-3 तास खाली म्हणजे व्यवस्थित खेळतो. त्याच्यामुळे त्याच्या 2 ह्या पॅन्ट्स पण आणल्या होत्या. एक साधी ट्रॅक पॅन्ट होती आणि एक आपली नॉर्मल पॅन्ट होती. ॲक्च्युली काय झालं होतं, कपडे सगळे असेच घडी करून ठेवले होते आणि 4 दिवसानंतर ॲक्च्युली मी शूट केलं. त्याच्यामुळे त्याचे कपडे नंतर मुलाने बघितले आणि असं झालं की बाबा मम्मा कपडे म्हणजे तू वॉश वगैरे कर आता, असं चाललं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं ठेवते, एकदा शूट करते मी वॉश करते. तर त्यासाठी मी ॲक्च्युली 2 कुर्ते पण माझे आणले होते. आणि हा बघा, हाही उठून लगेच आला. जेव्हा मी काहीतरी शूट करायला घेते, लगेच याला उठायचं असतं ना, माझ्याजवळ यायचं असतं. बघा तुम्ही पसरा बघू शकता घरात. ॲक्च्युली सोफ्यावर सगळा पसरा मांडला आणि इव्हन TV युनिटवर पण मी बाकीचं सगळं सामान ठेवलंय. तर मी हा एक कुर्ता माझ्यासाठी घेतला. तर मला जस्ट याचा कलर आणि फॅब्रिक तर ठीकठाक होता, पण कलर आणि कॉम्बिनेशन जे फ्लावर छुट्टे ना, ते जरा बरे वाटले. म्हटलं पिंक प्लाझो म्हणा किंवा पिंक आपली धोती पॅन्ट असते ना, त्याच्यावर घालायला म्हटलं छान वाटेल. आणि नेमकं हे जे होतं ना, यात माझी साईज अवेलेबल नव्हती, तर मग मी एक साईज मोठी घेतली. तर हाही तसाच आहे. हाही मला आवडला. म्हटलं ह्या सोबत अशी ग्रीन कलरची पॅन्ट घालून एक थोडंसं वेगळं लुक काहीतरी येईल. कुर्ता पैजामाचा तर नाही, पण मला वाटतं तो ॲप्पल कट आहे घालून. मी आता माझ्या लक्षात नाही कुठला कट आहे, पण मे बी ॲप्पल कट आहे. आणि हा एक टी शर्ट राहिला होता, त्याला म्हणजे तुम्हाला शूट करायचं किंवा दाखवायचा. मग माझ्या मुलाला, मला किंवा माझ्या नवऱ्याला प्रचंड व्हाईट कलर आवडतो, प्रचंड अक्षरशः. आमच्याकडे एक जरी कुर्ता असेल व्हाईट कलरचा, आम्ही 3-4 तरी आवडीने घेतोच, म्हणजे आवडतो. आणि मोस्टली आम्ही मंडेला प्रेफर करतो व्हाईट घालायचा. तर मी तुम्हाला सांगत होते ना, टेबल युनिटवर पण असाच पसारा ठेवला.